पाटील, आपला परिचय? माझं नाव तेजराज महादेव दिवसे, राहणार आस्था पोंभुर्णा तहसील जिल्हा चंद्रपूर. तहसील पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर. या परिसरामध्ये तुमची मिरची किती एकरला आहे? 1 एकर. 1 एकरला. त्यापैकी हा जो प्लॉट आहे हा अर्धा एकरचा प्लॉट आहे. अर्धा एकर. तर या अर्धा एकर प्लॉटची लागवड कधी झालेली आहे मिरचीची? 3 ऑगस्ट 2020. 3 ऑगस्ट 2020 ला आणि 3/2 वरती लागवड झालेली आहे. 3 तर तुम्ही जेव्हा सुरुवातीच्या स्टेपला या मिरचीच्या प्लॉटमध्ये काय वापरलेले आहे? ते उपजाऊ वर्धक हा. आणि 10-26. म्हणजे तुमच्याच मिरचीची पाहणी करण्याकरिता TS Argo ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून या ठिकाणी जे टीम पोहोचलेली आहे, तर याचं कारणच एक आहे की विनोदजी फरकडे मुक्काम चेकवल्लारपूर यांच्या माध्यमातून जे तुमच्यापर्यंत यांनी TS Argo ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून जे भूसुधारक उपजाऊ वर्धक जे तुम्हाला 2 किलोचं पॉकेट दिले आणि त्यासोबत जे बायोकार्ड दिले, तर सुरुवातीला मिरचीची लागवड झाल्याच्या नंतर 20 दिवसानंतर जे तुम्ही ड्रिंचिंग जे दिले, तर 200 लिटर पाण्यामध्ये 200 लिटर पाणी घेतले, 1 पाव बायोकाट आणि 1 किलो उपजावर्धक हा ड्रिंचिंग दिले. मग त्याच्यानंतर पुन्हा 1 महिन्याच्या नंतर मग कशात दिले? ते पुन्हा ड्रिंचिंगच करून दिले. 10-26 खतामध्ये दिले आणि तिसरी स्टेप पोटॅश आणि उपजावर्धक. बरं, म्हणजे खताच्या स्वरूपात तुम्ही उपजावर्धकला 3 स्टेपला 1-1 किलोच्या स्वरूपात दिले, बरोबर आहे? तुम्ही यांचे सहकारी, बरोबर आहे? तर त्यानंतर जेव्हा मिरचीच्या झाडावरती जी फवारणी केले, ते सुरुवातीला काय वापरले? फवारणीला आपल्या वेळेस प्रॉफिट, साधा सुरक्षा आणि आपला बायोकाट, ते त्याची फवारणी रेग्युलरली 15-15 दिवसांनी घेतले. बरं, जेव्हा झाडाची वगैरे फुलपत्तीची जेव्हा अवस्था आली, तेव्हा त्या फुलपत्तीच्या अवस्थेला तुम्ही या TS Argo ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून काय तुम्ही नेमकं वापरले? एम्प्रो फुलपत्तीसाठी वापरले आणि बायोकाट म्हणजे बुरशीनाशक, बरोबर आहे? आणि टोटल सुरक्षा म्हणजे थिप्समाइटच्या अटॅकसाठी वापरले आणि स्पिरिट 90 म्हणजे आंतरप्रवाही. तर हे जे औषधी 4 औषधे घेतल्याच्या नंतर तुम्ही याचा स्प्रे किती दिवसांनी करून राहिले? 15-15 दिवसांनी करून राहिले. मग 15-15 दिवसांनी केल्याच्या नंतर या अर्ध्या एकरच्या माध्यमातून पहिला तोडा कोणत्या महिन्यामध्ये किती निघाला? ऑक्टोबर मध्ये. किती क्विंटल निघाला? 12 ते 13 क्विंटल. 12 ते 13 क्विंटल जे मिरची निघाली त्याचे पैसे किती झाले? मग 60,000 रुपये झाले. आणि तिथून पुन्हा आणखी मग दुसरा तोडा 20-25 दिवसांनी निघाला. 20 ते 25 दिवसानंतर दुसरा तोडा निघाला, तर तो मग किती किलो झाला? किती क्विंटल झाला? 20 क्विंटल. त्याचे पैसे किती झाले? त्याचे 50,000. म्हणजे ते 60,000 आणि 50,000 म्हणजे 1,10,000. आज दिनांक 7 डिसेंबर 2020 या तारखेला आज आपण जे मिरची पाहून राहिलो अर्ध्या एकर मध्ये, तर तुमचा मत काय म्हणते? किती क्विंटल मिरची निघाल साहेब? दुसरा तोडा निघाला 25 क्विंटल निघाल, बरोबर आहे ना? पक्का. म्हणजे 25 क्विंटल जरी आज जरी निघाला, जरी तुम्हाला आज 20चा जरी रेट जरी भेटला, तरी आजच्या तारखेला मात्र 50,000 रुपये तुमचे ठरलेले आहेत, बरोबर आहे? बरं, या अर्ध्या एकरची जी मिरची पाहत आहोत आपण, तर या क्वालिटीमध्ये तुमची अशी दरवर्षी मिरची राहायची का? नव्हती राहत ना? म्हणजे TS Argo ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून विनोदजी फरकडे मुक्काम चेकवल्लारपूर यांच्या माध्यमातून जे तुम्ही आज TS Argo जे प्रॉडक्ट वापरून राहिले, तर याच्याबद्दल खरंच तुम्ही समाधानकारक का? म्हणजे जैविक शेती ही काच काढायची गरज आहे. कारण याच अर्ध्या एकरच्या प्लॉटमध्ये जे तुम्ही भूसुधारक उपजावर्धक दिले, ते दिल्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमची जमीन नंबर 1 ची बनली, जागा सॉफ्ट बनली, पांढऱ्या मुळाची संख्या वाढली, मुळं खोलपर्यंत पोहोचले, जमिनीमध्ये मित्रजीवाणूची संख्या वाढली, त्याला पाहिजे त्या प्रकारात अन्नाची पुरवठा पूर्णपणे झाल्यामुळे आजच्या तारखेला झाडाची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे, फ्लॅश पण छान आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्या आजच्या मिरचीच्या प्लॉटवरती शेंडेमर म्हणा, फडसड म्हणा किंवा थिप्समाइटचा अटॅक असं कुठल्याही प्रकारचे जास्त काही प्रकार वाटून नाही राहिलाय. तर म्हणजे तुम्ही खरंच समाधानकारक का? तुमचा मोबाईल नंबर सांगा. 90-11-10-77-10. 90-11-10-77-10. 10-77-10. 10-77-10. ठीक आहे. ठीक आहे.